साहेब व्यासपीठावरती बस सर्वप्रथम ज्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचं पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की भारतीय जनता पार्टीचं काम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे। आपण सर्वजण भाग्यवान कार्यकर्ते आहोत की ज्या नेतृत्वामध्ये आपण काम करतोय ते नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व जागतिक लेवलला जगाचं नेतृत्व करतोय। जर आपला नेता देशाचं नेतृत्व करत करत जगाचं नेतृत्व करत असेल तर त्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आहेच आणि तो अभिमान जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत त्यांचं जे काम आहे ते काम पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमच्यावरती आलेली आहे। तुम्ही आता बघताय गेल्या 2, 3, 4 दिवसांपासून जागतिक लेवलला खूप मोठ्या घडामोडी घडतायत आणि अमेरिकेसारखं राष्ट्र भारताच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम करतंय तर त्या भूमिकेला न नमता न डगमगता पहिल्यांदा असं घडतंय जगामध्ये की कुठला तरी एक देश अमेरिकेसारख्या देशाच्या विरोधामध्ये सन्मानानं स्वाभिमानानं भूमिका घेतोय। YouTube सगळे सर्च केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल। तर असा आपला नेता आहे, आपल्या पार्टीचं काम जोरात आहे। राज्यामध्ये देवाभाऊ सारखा मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय जो मुख्यमंत्री आपला दुष्काळ हटवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत मेहनत घेतोय। आपल्यासाठी लागल तेवढा निधी देण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळे आता तुमची जबाबदारी वाढते। तुमची जबाबदारी वाढते याचं कारण 4 महिन्याच्या नंतर आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायतच्या निवडणुका आहेत आणि सगळ्यांचं लक्ष आहे की जत मतदारसंघामध्ये काही ना काही करून भाजपचे उमेदवार निवडून येऊ द्यायचे नाही अशी काही लोक स्वप्न बाळगून आहेत आणि त्याच्या रोज आता बैठका इकडं तिकडं सगळीकडे सुरू आहे। मला ठाम विश्वास आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अत्यंत कणखर कार्यकर्ते आहेत, मेहनत घेणारे कार्यकर्ते आहेत, लोकांमध्ये जाणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे सरकारने केलेली कामं घेऊन आमचा प्रत्येक पदाधिकारी आणि जो आमचा प्राथमिक सदस्य झालेला भाजपाचा सभासद हा गावगाड्यामध्ये सगळ्या लोकांच्या मध्ये जाईल। केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून आलेली कामं विधानसभेचा सदस्य म्हणून काही प्रमाणामध्ये आपल्याला कामं देता आली ती कामं आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवावीत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये जत विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे 9 जिल्हा परिषदचे सदस्य, 18 पंचायत समितीचे सदस्य आणि जत नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे आणि याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावरती आहे। तुम्ही चिंता करू नका, पार्टी तुमच्या बाजूने ठामपणे उभी आहे। आम्ही सर्वे घेतोय, पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तोंड बघून कुणाला तिकीट देणार नाहीये। सर्वे मध्ये जो येईल, जनतेमधून जो येईल त्याला तिकीट पार्टी देईल आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील। हा जवळचा आहे, हा लांबचा आहे असला अजिबात काही नाही, कुणी मनात घ्यायचं पण कारण नाही। कुणी तसलं टेन्शन घेऊ नका। जो लोकांच्या मध्ये आहे, ज्याच्या बरोबर लोक आहेत, जो लोकांचं काम करतोय त्याच्या पाठीमागे पार्टी ठामपणे उभी राहील आणि त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊ। त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात तुम्ही काळजी करू नका। जतचा परिपूर्ण विकास करणं, जतचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणं, जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला स्वतःच्या पायावरती उभा करणं, त्याचा सामाजिक स्तर उंचावणं, त्याचा आर्थिक स्तर उंचावणं आणि राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो त्यांचा अधिकार आहे, जो त्यांचा हक्क आहे तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं यासाठी भारतीय जनता पार्टी काम करते आणि ते काम तुम्ही सर्वांनी करावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। बघा 2,87,000 मतदार आपल्या तालुक्यात आहेत तरी सुद्धा तुम्हालाच पार्टीनं का निवडलंय याचा तुम्ही विचार करा। कार्यकर्ते खूप आहेत, सर्वच कार्यकर्त्यांना पद देता येत नाहीत। तुम्हाला पद दिलेत म्हणजे तुम्ही काहीतरी कराल असं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटतंय। जर तुम्ही काम केलं ठीक, नाही केलं आम्ही दुसऱ्या लोकांची नियुक्ती करू। तुम्हाला संधी दिली आहे, ते पत्र घेतलं, फोटो व्हायरल केला, घरी जाऊन बसला असं नाही।
तर तुम्हाला माझी विनंती आहे, उद्या गेल्याच्या नंतर 2, 3, 4 दिवसामध्ये तुम्हाला जे पद दिलंय त्या पदाची नेमप्लेट तयार करा आणि तुमच्या घरावरती पहिली दरवाजावरती लावून टाका. भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष माननीय रमेश देवरसी त्यांनी केलाय. ज्यांना या मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य केलंय त्यांची नावं खाली आली पाहिजे. वरती बोर्ड लावायचा बाण करून. म्हणून तुम्हाला दिलेल्या पदाचा योग्य वापर करणं, पार्टीची बदनामी न होणं, अशा पद्धतीची सर्व जबाबदारी ही तुमची सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय डॉक्टर हरडी साहेबांचं आणि आपल्या चारही मंडळाचे अध्यक्ष माननीय सोमलिंग बोरामणी साहेब, माननीय रमेश देवरसी, माननीय आपले मिलिंद पाटील आणि शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा भिसे यांचं मनापासून आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. ती अत्यंत चांगली, बेशक सर्व लोकांना न्याय देणारी आपली कार्यकारिणी तयार झालेली आहे. महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे.